सारा मेली, श्रीमंत मनुष्य मेला आणि लाजारही मेला. Does the love of God then stop? मग देवाचं प्रेम तिथं थांबलं का? But we say God's love is a permanent, everlasting. पण आपण म्हणतो की देवाचं प्रेम ही सार्वकालिक आहे. Died means we think it's a full stop. आणि आपल्याला वाटतं की मरण म्हणजे तिथं पूर्ण विराम आहे. No, dear people of God. नाही माझ्या प्रियानं. The physical, the earthly life we finish in here, but the spiritual life, it begins there. It has got no ending. आणि मग शारीरिक जीवन, ते जगिक जीवन आहे ते आम्ही इथं संपवतो, पण जे आत्मिक जीवन आहे ते त्याचा नाश किंवा त्याचा पूर्ण विराम इथं नाहीये. So we saw that rich man died. He went to the hell, and then poor man died. Angels took him to the bosom of Abraham. आणि मग आपण पाहिलं की श्रीमंत मनुष्य मेला, त्याला त्या नरकामध्ये टाकण्यात आलं. पण ज्यावेळेस गरीब दारिद्र्य लाजार मेला, देवदूतांनी त्याला नेऊन अब्राहमाच्या उराशी ठेवलं. So we see that life just doesn't stop there when we die, anybody dies. आणि मग याच्याद्वारे आपण हेच शिकलो की कोणी मेलं म्हणून तिथं जीवन संपत नाही. You know, the rich man, he went to hell and he was in torments and pain. आणि मग तो श्रीमंत मनुष्य त्या नरकामध्ये गेला आणि तो वेदनेमध्ये आणि त्या अग्नीमध्ये होता. But whereas we see poor Lazarus went to the angels took him to the Abraham's bosom. आणि जिथं आम्ही पाहतो की लाजार जो आहे त्याला देवदूतांनी अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवलं. That doesn't mean that only poor will go to heaven and rich will go to hell. No, Bible. याचा अर्थ असा नाहीये की गरीब जे आहेत ते स्वर्गामध्ये जातील आणि श्रीमंत जे आहेत ते नरकामध्ये जातील, असा याचा अर्थ नाही होत. The important is the life which God has given. In this life, whether we are in pleasure, enjoying the pleasure, richness, or we are poor in torment, whatever the illness, whatever sufferings we go through, whatever condition we may be here on this earth, but do we believe God? That's very important. आणि मग प्रश्न हाच आहे की जर का आम्ही ह्या जीवनामध्ये आम्ही त्या श्रीमंतीचा उपभोग घेत असू किंवा कदाचित आम्ही गरिबीमध्ये असो, वेदनेमध्ये, आजारपणामध्ये, जे काही आम्ही ज्या त्रासामधून असू, पण त्या सगळ्यांमध्ये काय आम्ही देवावर विश्वास ठेवतो का, हे फार महत्वाचं आहे. So we understand that rich man, he knew Abraham, so he knew the law and everything. आणि मग आम्ही ह्यामधून शिकलो की जो श्रीमंत मनुष्य आहे त्याला अब्राहम माहिती आहे, त्याला नियमशास्त्र माहिती आहे, सर्व काही त्याला माहिती आहे. But he enjoyed his life. पण एवढं असून सुद्धा त्यानं त्याच्या जीवनाचा उपभोग घेतला. He didn't bother to think of God much, and you know. आणि मग त्यानं देवाविषयी काही फारसा विचार केला नाही. He didn't have a mercy on people, poor people, needy people. He didn't think of them. आणि जे गरजू आहेत, गरीब आहेत, अशा लोकांचा त्याने विचारच केला नाही. He enjoyed his life. त्यानं त्याचं जीवन उपभोगलं. But whatever situation Lazarus was there, by the way we see that Lazarus, though he was with the boils on his body and he was a beggar, he was poor, but in spite of that we see that after he died, angel took him to the Abraham's bosom. आणि मग जे काही आम्ही लाजारचं जीवन पाहिलं, तो आजारी होता, गरीब भिकारी होता, त्याच्या पूर्ण शरीरावरती फोड आलेले होते, पण तो मेल्यावर देवदूत त्याला घेऊन गेले. How it can happen? Like, you know, angels will come, anybody dies and take him directly to the heaven. आणि मग कसे या गोष्टी घडतात की कोणीतरी मेला आणि देवदूत आले आणि त्याला डायरेक्ट स्वर्गात घेऊन गेले. God so loved the world and he gave his only begotten son, that is Jesus Christ. Whosoever believeth in him shall not perish but have everlasting life. That word fulfills in his life. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो त्यानं आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं, हेच वचन लाजरच्या जीवनात पूर्णतेस आलेलं आपण पाहतो. Not just that, Abraham also died at the age of 175.
in old age. आणि मग एवढंच नव्हे तर अब्राहम सुद्धा 175 वर्षाचा वयातीत होऊन तो गेला. So physically he died, आणि शारीरिक तो मेला. but Bible gives a proof that he is in heaven. पण पवित्र शास्त्र जे आहे ते पुरावा देतं की तो स्वर्गात आहे. So when Lazarus was taken up, he was taken up to the Abraham's boss. आणि म्हणून ज्यावेळेस लाजरसला घेऊन गेले स्वर्गामध्ये त्यावेळेस त्याला देवाच्या अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवण्यात If आले. you joined for first time, please I request, I cannot cover up everything, last week's these messages and study. So you can go back and listen to our previous messages on our Facebook account, and you'll be blessed by that. आणि मी सगळाच काही अभ्यास आता घेऊ शकत नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच जोडले गेलेले असाल तर तुम्ही आमच्या पेजला तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही बाकीचे संदेश तुम्ही पाहू शकता. And then we saw last week also that to another example to see how God's love is permanent. आणि आणखीन एक उदाहरण आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं की जे आम्हाला सांगतं की देवाचं प्रेम कसं सार्वकालिक आहे. That God has chosen us and God says you are mine. आणि देवाने आम्हाला निवडलेलं आहे आणि देव म्हणतो की तुम्ही माझे आहात. Why He has chosen us? Why He has created us? आणि का त्याने आम्हाला निवडलं, का त्याने आम्हाला निर्माण केलं. He says in Jeremiah 29:11 that He has got plans for us, not to harm but to prosper and give hope for future. आणि त्याचं वचन आम्हाला इर्मया याचा 29वा अध्याय 11व्या वचनामध्ये सांगतं की त्याचं जे आमच्यासाठी जो उद्देश आहे, आमच्यासाठी ज्या योजना आहेत त्या आम्हाला हानिकारक अशा नाही तर आमच्या भरभराटीच्या आणि आमच्या हिताच्या अशा त्या आहेत. So we saw from the life of we just began from the life of Moses to understand how God's love is permanent. आणि मग आम्ही मोशेच्या जीवनाच्या द्वारे आम्ही पाहिलं की कसं देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. When we are born on this earth, many times in our life we have, as we grow, we start blaming ourselves, we blame the situation, we blame our family, we blame the whatever we are going through, struggle, problems, and we are say we are good for nothing. आणि मग ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये जन्म घेतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टींना आम्ही नावं ठेवतो. आमच्या परिस्थितीला लोकांना माहित नाही कशा वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही नावं ठेवतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही काहीच कामाचे नाही आहोत. But we saw Acts 7:20 that that when Moses was born, he was no ordinary child. आणि प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय 27व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की ज्यावेळेस मोशेचा जन्म झाला होता तो एक सामान्य मुलगा नव्हता. So from different translations we saw that he was well pleasing to God. आणि वेगवेगळ्या भाषांतरामधून आम्ही पाहिलं की तो देवाला आनंद देणारा, संतोष देणारा होता. Very beautiful child in God's eyes. आणि देवाच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर असं लेकरू So होतं. dear people of God, we need to know that we are chosen by God. आणि माझ्या प्रियानं आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आम्हाला देवानं आम्हाला निवडलेलं आहे. And we are well pleasing to God. आणि आम्ही देवाला संतोष देणारे आहोत. What doesn't matter what people think about us, but we should know that in the sight of God we are beautiful. आणि मग आपल्या बाबतीत लोक काय विचार करतात ह्याच्यामुळे काही फरक पडत नाही, पण आम्ही देवाच्या दृष्टिकोनात Favored by grace. आणि ह्या We are found जीवनामध्ये favored from God. खूप कृपा पुरवलेली आहे. So let us look little, go further, and let us see what Lord has kept for us today and understand how God's love is permanent. आणि मग आज आम्ही पुढे जाऊया आणि पाहूया की देवानं आज आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे आणि देवाचं प्रेम कसं सार्वकालिक आहे ते आम्ही जाणून घेऊया. Now this boy, the child, is born to the tribe of Levi, Amram and Jochebed. आणि हे जे लेकरू आहे त्या लेवी वंशामध्ये त्यांना जन्म घेतलेला आहे अब्राम आणि योकोबेद यांच्या पोटी. And then now this child is growing up now. आणि हे लेकरू आता वाढत आहे. Let us read chapter 2, Exodus chapter 2 verse 11. आणि निर्गम याचा 2रा अध्याय 11 वचन वाचूया आम्ही. And it came to pass in those days when Moses was grown that he went out into his brethren and looked on their burdens, and he spied Egyptian smiting an Hebrew, one of his brethren.
काही Exodus दिवसांनी said, असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इब्र्याला कोणी मिस्री मारीत असलेला त्याला दिसला. See, dear people of God, here we need to understand that now Moses is no more actually in the hand of Hebrews, parents' hand. आणि मग आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मोशे जो आहे काय आता तो आई वडिलांच्या हातामध्ये नाहीये. Now he is been accepted by Pharaoh's daughter. आणि फारोच्या कन्येनं त्याला दत्तक घेतलेला आहे. Now all the culture, everything now has been taught to him. आणि मग सगळे जे रीतिरिवाज सगळ्या गोष्टी ज्या आहेत राजघराण्याचे संस्कार त्याच्यावरती आहेत. Now he has grown up there as a child of a Pharaoh's daughter. आणि मग त्या फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून त्याची वाढ तिथं होत आहे. Now he is being well educated. He is in his talent. He become a skillful warrior. Everything he was well trained well. आणि मग त्याची खूप चांगली पालनपोषण करण्यात आलेला आहे. तो खूप शिकलेला आहे, एक योद्धा आहे, सगळ्या कलागुणाने युक्त असा तो आहे. Now the question comes, प्रश्न हा निर्माण होतो as he grew up, जसा तो वाढला. when Moses was grown up, that he went out into his brethren. आणि मग ज्यावेळेस मोशे मोठा झाला त्यावर त्यानं आपल्या भाऊबंदाकडे जाऊन तो गेला. Another translation says he went to his own brethren. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की तो त्याच्या आपल्या भावांकडे तो गेला. Now from childhood, now he is in the Pharaoh's kingdom in Egypt as an Egyptian. आणि मग लहानपणापासूनच तो त्या फारोच्या राज्यामध्ये मिस्री म्हणून तो राहत आहे. Now he has become actually Egyptian. आणि तो मिस्री झालेला आहे आता. Or as I said, all culture, everything is like Egyptian. Or no more, he is a Hebrew child. आणि मग तो आता पूर्ण मिस्री झालेला आहे. त्याच्या सर्व संस्कार त्याचे तेच आहेत. तो आता काही इब्री लोकांचा तो नाहीये. But when he grew up, पण जेव्हा तो मोठा झाला, who told him to go and see they are your brothers? आणि मग कोणी त्याला सांगितलं की जा आणि ते तुझे भाऊ आहेत. Here it says, the translation says, he went to his own brethren. आणि त्या भाषांतर सांगितले की तो स्वतःच्या भावांच्याकडे गेला. Who told him? How did he know that they are his own brethren? आणि मग कोणी त्याला सांगितलं, त्याला कसं कळलं की हे त्याचे स्वतःचे भाऊ आहेत. Dear people of God, माझ्या प्रियानो, as last week we have seen, जसं गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं, as Moses is been adopted by Pharaoh's daughter, आणि मोशेला त्या फारोच्या कन्येनं दत्तक घेतलं. then Moses' sister comes and she approaches Pharaoh's daughter and says, should I bring a woman to nurse or take care of the child? आणि मग तिथे त्याची बहीण तिथं आलेली आहे आणि ती म्हटले, तिला विचारते की काय ह्या लेकरासाठी दूध पाजायला मी एक इब्री लोकांतून दासी घेऊन येऊ का. And then we saw that she's been taken up and she says, I will pay for it also and take care of the child, and as he grows then you bring him back. आणि मग तिनं आपल्याला माहिती आहे की कसं ती त्या मुलाला परत त्याच्या आईकडेच जात होते आणि ती त्याला म्हणते सुद्धा की मी ह्या लेकराबद्दल तुला पैसे देईन, त्याची काळजी घे आणि ज्यावेळेस तो मोठा होईल त्यावेळेस त्याला माझ्याकडे परत आण. Then 9th verse we can read that, chapter 2 verse 9. And Pharaoh's daughter said unto her, take this child away and nurse it for me, and I will give thee thy wages. And the woman took the child and nursed it. आणि आपण पाहतो वचनामध्ये सुद्धा की त्या फारोच्या कन्येनं सांगितलेलं आहे की या लेकराला माझ्यासाठी तू ने आणि दूध पाज, त्याची काळजी घे आणि ह्या बदल्यात मी तुला मोबदला देईन आणि त्याचं दूध तुटल्यावर तू माझ्याकडे त्याला परत घेऊन ये. And the woman took the child and nursed it. आणि मग त्या स्त्रीनं ते लेकरू घेतलं आणि त्याची ती काळजी वाहू लागली. That portion is very, very important. आणि हा जो भाग आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. Now see, nursing care, nursed it means what did she do exactly?
आणि मग त्याची काळजी घेऊ लागली म्हणजे नेमकं ती काय करू लागली? As the child was growing now, she's feeding her, she's giving the milk and taking care of her, giving her bath, giving him bath, everything, the physical things she is doing, everything as it is required. आणि मग ज्या काही गोष्टी त्याला शारीरिक गरजा आहेत, त्याला दूध पाजणं असेल, त्याची काळजी, त्याला अंघोळ घालणं, या सगळ्या गोष्टी ती करत होती. Now, actually to say now it is her not her as a, she's doing as her duty, but she's paid for that also, she's getting money for that, and with the money she's treating her own child. Maybe she must be doing it with much extra this one because she's getting money also for that. आणि मग आपल्याला वाटेल की त्यात काय वेगळं आहे, ती तिची आई होण्याचं कर्तव्य तर करत आहे, पण तेवढंच नाही तर त्या बदल्यात तिला मोबदला सुद्धा मिळत आहे. So here she must be doing little extra for the child. आणि मग कदाचित त्यासाठी ती मुलासाठी जास्त करत असेल, कारण ते एक चमत्कार होता त्याच्या जीवनामध्ये. Now here we see that when she took this child Moses back to nurse it or to take care of the child. आणि आपण इथं पाहतो की ज्यावेळेस त्या लेकराला तिनं परत घेतलं त्याची काळजी वाहण्यासाठी. Now this is very important today, especially I would like to tell you the parents and people those who are going to, young people those who are going to get married. आणि इथे हे खूप महत्वाचं आहे. आणि मी इथे विशेष करून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जे आई वडील आहेत किंवा जे तरुण आहेत जे विवाहित होणार असतील. Now the question comes, how you are taking care of your child? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की तुम्ही तुमच्या लेकराची काळजी कशी घेता? With milk, Bournvita, dry fruits, healthy, all nutritious foods and maybe fruits, everything you are giving the best food for the child. म्हणजे काही उत्तमातलं उत्तम जे अन्न असेल ते सगळं तुम्ही तुमच्या लेकरांना देता. This is all necessary. It's good. आणि हे गरजेचं आहे आणि चांगलंही आहे. पण in Matthew chapter 4 verse 4 Jesus said, मत्ती सुवर्तमानाचा 4 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, Man shall not live by bread alone, but by every word which proceedeth the word out of the mouth of the God. आणि मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने वचनाने तो जगेल. Dear people of God, माझ्या प्रियांनो, as you are taking care of your child, how you are taking care of that child? आणि जसं तुम्ही तुमच्या लेकराची काळजी घेता, तुम्ही कशी त्याची काळजी घेत आहात? When she nursed him means what did she do exactly? आणि मग ज्यावेळेस तिनं त्याची काळजी घेतली म्हणजे नेमकं तिनं काय केलं त्याच्याबरोबर? Now turn with me to Proverbs chapter 3. Proverbs chapter 3 verse 1 to 3, actually up to 9, but no need to read all. Some scriptures we will read. Yeah, Proverbs chapter 3 verses 1 to 3, you will read some. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय. My son, forget not my law, but let thine heart keep my commandments. For length of days and long life and peace shall they add to thee. Let not mercy and truth forsake thee. Bind them about thy neck and write them upon the tablet of thine heart. So shalt thou find the favor. And further says, trust in the Lord, 5th verse, and all thine heart, and lean not to your own understanding. And in all your ways acknowledge him, and he shall direct thy path. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृत्ती व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत. त्यांची माळ तू आपल्या गळ्या वागीव, त्यास आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तो आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो आपल्या दृष्टीने स्वतः शाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. Now especially third word is said, let not mercy and truth forsake thee. आणि मग 3रं उच्चार विशेष करून सांगतो की दया व सत्य तुला न सोडो.
Why did he had a mercy when he looked on the Hebrew man? आणि मग का त्या इब्रियाकडे पाहिल्यावर त्याला दया आली? Why did he say that these are my brethren? आणि मग तो का म्हणाला की हे माझे भाऊबंद आहेत? How did he know that? आणि त्याला कसं ते कळलं? Many times, dear people of God, as if you study the psychology, child psychology, you'll understand. Actually, many parents and many, especially grandparents also, they say, oh, he's just very small, he's very child, he doesn't understand. Let it go, it's okay. आणि विशेष करून ज्यावेळेस लेकरू वाढत असतं त्यावेळेस आई वडील म्हणतात किंवा विशेष करून जे आजी आजोबा असतात ते म्हणतात, अरे ते खूप लहान आहे, त्याला अजून काय कळते त्याला, राहू दे, चालतंय. But remember one thing. पण एक गोष्ट लक्षात घ्या, Child learns from the age of 1 day to the age of 5. आणि मग लेकरू जे आहे त्या जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून ते 5व्या वर्षापर्यंत बऱ्याच गोष्टी ते शिकते. As it grows, it understanding whatever the child can adapt and grasp, it grasps in that age of 5th. आणि मग जे लहान मुलांची जी मानसिकता आहे त्याच्यावरून सुद्धा मानसशास्त्रानुसार सुद्धा त्या लहान वया 5 वर्षाच्या मध्ये ते जास्तीत जास्त गोष्टी ते शिकत असतं. I feel very sad, bad for the families. आणि मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस परिवारांच्याकडे मी पाहतो. The parents, single parent are there or some parents are there. Because of the work, job reason, they leave the child. Child is living with the grandparents and they are abroad and the child is with the grandparents. आणि मग मला खूप वाईट वाटतं की नोकरी निमित्त किंवा ह्याच्या निमित्त लेकरांना ते सोडतात आणि लेकरू जे आहे ते आजी आजोबांच्याकडे राहतं आणि आई वडील बाहेर असतात. And parents say, oh, we are working, we are earning everything. For the child's sake, for whom sake we are doing? आणि मग पालक असे म्हणतात की अरे आम्ही हे सगळं काही करत आहे, पैसा कमवत आहे, कोणासाठी करत आहोत? There are a lot of stories. I have true living stories. I seen with my eyes and I see today also. आणि पुष्कळशा गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या तर आजही मी पाहतो. And I feel bad for them. आणि मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. At a small age, even we say we don't, child doesn't understand. Many times we see the babies, when somebody else carries, that baby starts crying. आणि मग आपण लहानपणामध्ये लेकराला सुद्धा आम्ही पाहतो की जे जन्मलेलं असतं की दुसऱ्या कोणाचा हात जरी लागला तर ते लेकरू रडायला लागतं. But when it goes to the bosom in the hands of the mother or father, the baby keeps quiet. पण ज्यावेळेस ते आईच्या किंवा बापाच्या जवळ जातं लेकरू गप्प बसतं. Means that child understands. म्हणजे लेकराला त्या स्पर्शाची जाणीव होते. That that skin touch, that feeling that child understands. आणि तो स्पर्श त्याला अनुभवतो, तो समजतो त्याला. So that's why what I'm trying to say, we say that the child doesn't understand. Oh, that child doesn't know. Too small it is. आणि मग आपण म्हणतो की त्या लेकराला समजत नाही, ते खूप लहान आहे. But as I feel, as I was studying, when mother took the Moses back to take care of that child, Moses, her son. आणि मग मला असं वाटतं की ज्यावेळेस मोशेच्या आईनं त्या मुलाला पुन्हा घेतलं वाढवण्यासाठी, Turn with me to Deuteronomy chapter 6. अनुवाद याचा 6वा अध्यायाकडे मी जाऊया. What does it say? What we are supposed to do with our children? आणि मग हे काय सांगतं आपल्या लेकरांच्या बरोबर आपण कसं राहिलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे? Should we only teach them how to eat, what to speak, only that much? काय मी फक्त त्याला काय बोलायचं, काय खायचं, एवढं कसं खायचं एवढं शिकवायला पाहिजे? Or what clothes, how to put clothes? आणि कपडे कशी घालायची? We see children, they doesn't understand. They put slippers in wrong like they put in the other shoes. You see that. आणि मग कधी कधी आपल्याला माहिती आहे की लेकरांना समजून येत नाही आणि ते ज्यावेळेस स्लीपर किंवा चप्पल जे आहे ते वेगवेगळ्या पायामध्ये घालतात किंवा ह्या पायाचं त्या पायात घालतात. So only you think that only to teach them? आणि फक्त आपल्याला तुम्हाला वाटतं की एवढ्याच गोष्टी शिकवायच्या आहेत का त्यांना? The scripture tells us very clear, and shalt walk of them thou walkest by the way,
and when thou liest down, and when thou risest up. And thou shalt bind them for a sign upon thine hand, and they shall be as frontlets between thine eyes. And thou shalt write them upon the post of thy house and on thy gates. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबीव, व घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्यांच्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध, आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या फाटकावर त्याला लिही. What we are supposed to teach children? आणि मग आम्ही काय लेकरांना शिकवलं पाहिजे? 4-5 verse says, आणि 4 आणि 5 वचन आम्हाला सांगतं, Hear, O Israel, the Lord our God is one Lord, and thou shalt love the Lord thy God with all thine heart, and with all thy soul, and with all thy might. And these words which I commanded thee this day shall be in thine heart. हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. So the scripture is very clear to us that the scripture says that we are supposed to teach our children when we walking, when we are talking, when we are sitting, when we are sleeping. Whatever we do, we are supposed to teach our children the word of God. आणि म्हणून वचन आम्हाला खूप स्पष्ट सांगतं की आम्ही आमच्या लेकरांना त्यांना शिकवलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही बोलतो, चालतो, झोपतो, जे काही आम्ही करत असू, त्या प्रत्येक वेळेस आम्ही देवाच्या प्रीतीबद्दल, देवाचे वचन आम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. Actually, we as a husband and wife, as a parents, when she was carrying, our daughter was in our womb, we used to lay our hands and pray for the child. आणि आम्ही सुद्धा एक पती पत्नी या नात्यानं ज्यावेळेस माझी पत्नी गरोदर होती, त्यावेळेस ती लेकरू ज्यावेळेस पोटामध्ये होतं, त्यावेळेस तिच्यावर हात ठेवून आम्ही प्रार्थना करत होतो. And I used to pray and bless the child. आणि मी प्रार्थना करायचो, लेकराला आशीर्वादित करायचो. And I used to confess that positive things, that our child will never trouble us, she will be a blessing to us. आणि मी नेहमी सकारात्मक गोष्टी आहेत मी बोलायचो की लेकरू जे आहे ते त्रासदायक असू नये, ते आशीर्वादित असावं, चांगलं असावं. And as she was born and as she was growing, we never remember, or we have never done that. आणि मग जसं ती जन्मली आणि आम्हाला कधी आठवत नाही किंवा आम्ही ते कधी केलेलं नाही. Hey, go to sleep, otherwise that old man will come, see the bad man, see, there he is coming. आणि मग की जा झोप जा, नाही तर तो बागुल बुवा येतोय बघ, भूत येते बघ आलं बघ, असं आम्ही कधीच केलं नाही. We never put that wrong fear in her heart. आणि कधीच आम्ही ती चुकीची भीती तिच्या अंतःकरणात नाही घातली. Always when we put her to sleep, we sang the songs and worship songs we sang for her, and she used to sleep. आणि मग ज्यावेळेस नेहमीच आम्ही तिला झोपवत असो, आम्ही आराधनेची गीतं म्हणायचो, स्तुती करायचो आणि ती झोपून जायची. So dear people of God, that's what the word of the Lord is saying. That's why today our daughter is grown up, but she's been a blessing to us. आणि म्हणून आज आमची मुलगी जी आहे मोठी झालेली आहे, पण ती एक आमच्यासाठी एक आशीर्वादित अशी आहे. Turn with me in Deuteronomy chapter 11. अनुवाद याचा 11वा अध्याय and verse 19 and 20 also. आणि 19 आणि 20 वचन. And ye shall teach them your children, speaking of them, when thou sittest in thine house, and when thou walkest by the way, when thou liest down, and when thou risest up. And thou shalt write them upon the doorposts of thine house and upon thy gates. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा, आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्यांच्याविषयी बोलत जा. ती आपल्या दाराच्या बाह्यावर व फाटकांवर लिहा.
Dear people, it's very, very important. माझ्या प्रियने खूप महत्वाचं आहे. We say we are a children of God. आपण म्हणतो आम्ही देवाची लेकरं आहोत. We big people, parents, we say we are a children of God. आणि मोठी जे आपण आहोत, जे आई वडील आहोत, आपण म्हणतो आम्ही देवाची लेकरं But आहोत. what are we speaking? What are we teaching to our children? पण आम्ही काय बोलत आहोत, आम्ही आमच्या लेकरांना काय शिकवत आहोत, What we listen, that is also very आणि important. काय आम्ही ऐकतोय हेही फार महत्वाचं आहे. Because when we are listening, children also listening. आणि मग कारण जेव्हा आम्ही ऐकतो त्यावेळेस लेकरं सुद्धा ऐकतात. What are we watching? That is also very आणि important. काय आम्ही पाहतोय हेही फार Because महत्वाचं आहे. what we watch, they will also watch. कारण जे आम्ही पाहतो तेही पाहतील. Many times when I'm watching mobile, my daughter comes to me. आणि पुष्कळ वेळा असं होतं की ज्यावेळेस मी मोबाईल पाहत असतो माझी मुलगी माझ्याकडे येते. She wants to know very curiously, very trickfully she comes to me. आणि मग खूप अगदी चालाकीनं ती माझ्याकडे येते. I love that, she's my daughter. She comes, but whatever I'm seeing, I'm just showing to her. आणि मग मला माहिती आहे ती माझी मुलगी आहे, ती येते आणि मी जे काही मी पाहतो मी तिला दाखवतो. Nowadays, of course, I don't cook. That is a different part. But I love to see cooking, different the recipes they show, and I love the birds watching like this, a lot of things, nature, national, this one shows they like. I love those things. आणि आजकाल मी स्वयंपाकामध्ये कधी नसतो, पण मला ते आवडतं स्वयंपाकाच्या गोष्टी बघायला, पक्षी, जनावरं यांच्या सगळ्या गोष्टी पाहायला मला आवडतात. And my wife is very good at cooking. आणि माझी पत्नीच्या स्वयंपाक करण्यामध्ये चांगली आहे. So whatever I like, I say, I forward that link to my wife. आणि मग जे काही मला आवडतं ते मी माझ्या पत्नीला पाठवतो. Because she's working, so simplest way, easy way, something new that I think it's good, then I send her also. आणि मग कारण ती काम करते आणि अगदी काही चांगलं आणि सोप्या पद्धतीनं करायचं असेल तर मी पाठवतो. So what I'm trying to say, what we watch, what we hear, our children will do the same. आणि आम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही जे काही पाहतो, जे काही करतो, आमची लेकरं देखील करतात. What status we put, they will see that. आणि कुठलं स्टेटस आपण ठेवतो ते पाहतील. What songs, ringtone we use, that they will listen to that. आणि जे रिंगटोन आम्ही वापरणार ते ऐकतील. What are we doing by that? Are they learning something spiritually or not? That we need to check. आणि मग आम्ही जे काही करत आहोत त्याच्याद्वारे ते काही आत्मिक गोष्टी ते शिकतात किंवा नाही तेही आम्हाला पाहावं लागेल. As we saw last week, God taught us that this family were from the tribe of Levi. आणि गेल्या आठवड्यामध्ये जसं देवाने आपल्याला शिकवलेलं आहे की हा जो परिवार आहे तो लेवी वंशातून आलेला आहे. Means God had chosen them out of the 12 tribe. God separated his tribe to serve in his temple. आणि कारण त्यांनी पूर्ण 12 वंशामधून देवानं ह्या लेवी वंशाची निवड केलेली आहे, त्यांना वेगळं ठेवलेलं आहे त्याच्या मंदिराच्या सेवेसाठी. Now today God has chosen us and he has made us as a temple of the Holy Spirit. आणि आज देवानं आम्हाला निवडलेलं आहे, देवानं आम्हाला त्याचा पवित्र आत्म्याचं मंदिर बनवलेलं आहे. So what do we teach our children? It's very important. आणि मग आम्ही लेकरांना आमचे काय शिकवतो हे खूप महत्वाचं आहे. Now we come with me to Hebrews chapter 11. आणि इब्री करासपत्र 11व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. Hebrews chapter 11. इब्री 11 24 and 25. आणि 24 आणि 25 वचन. By faith Moses, when he was come to years, refused to be called the son of Pharaoh's daughter, choosing rather to suffer affliction with the people of God than to enjoy the pleasure of sin for a season. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. How did it happen? आणि हे कसं घडलं? Why did he think of his people? आणि का तो त्याच्या लोकांविषयी त्याने विचार केला? See, up to the age of 17, I was away from God. आणि 17 वर्षापर्यंत मी देवापासून लांब होतो. But as I was growing, there are
Several times I was told. आणि मग जसं मी लहान वाढत होतो त्यावेळेस पुष्कळ वेळा मला हे सांगण्यात आलं होतं. My mom told me that when before my birth, my grandmother had a vision that she saw the angel coming and my name gave the name to keep my name as John Luther. आणि माझ्या आजी ज्यावेळेस माझ्या आईच्या उदरामध्येच होतो, मी जन्म सुद्धा झाला नव्हता, त्यावेळेसच माझ्या आजीला स्वप्न पडलं होतं की देवदूत आले आणि त्यांनी ते नाव दिलं होतं तिला की जॉन लुथर हे नाव ह्या बाळाचं. Big story, but I'm making it very short and telling you that. आणि मोठी गोष्ट आहे पण मी खूप So कमी. that though I did not knew God, पण त्यावेळेस जरी मी देवाला ओळखत नव्हतो, but since I was told that from the childhood that God has chosen me when I was before coming to the world, I was in mother's womb. आणि मग म्हणून मी ही गोष्ट मला सांगण्यात येत होती की देवानं मला निवडलेला आहे. अजून मी जगामध्ये जन्म पण घेतला नव्हता, त्याच वेळेस देवानं मला ते नाव दिलेलं होतं. But I was totally lost in the world. पण मी जगामध्ये पूर्ण हरवलेला असा होतो. But because I had heard that word into my mind, पण मी कुठंतरी ते माझ्या मनामध्ये ते मी ऐकलेलं होतं, ते होतं. little I think 0.00 whatever zero you want to put, finally 1 point something 1 point, that thing changed my life. आणि मग कुठंतरी एक शून्यातून अगदी छोट्याशा कुठंतरी कोपऱ्यामध्ये मग म्हणावं तर त्यातून परमेश्वरानं माझं That जीवन word was working in my life. आणि ते शब्द माझ्या जीवनामध्ये कार्य करत When होते. in 85 blessed moment I had, that I went for a meeting and I experienced awesome presence of God. आणि 85-85 एक आशीर्वादित असा क्षण माझ्या जीवनामध्ये आला. मी मीटिंगला गेलो आणि एक अद्भुत देवाच्या उपस्थितीचा अनुभव मी तिथं And घेतला. I said, Lord, if it is you, I don't want anything, I just want you. आणि मग मी म्हणालो की देवा हे जर तू आहेस तर मला दुसरं काही नको आहे, मला फक्त तू हवा आहेस. When Moses' mother took him back to nurse him, आणि मग ज्यावेळेस मोशेनं त्या लेकराला पुन्हा त्याची काळजी वाढण्यासाठी घेतलं, मोशेच्या आईनं, she nursed it, we read that, nursed it. आणि आपण पाहतो की तिनं त्याची काळजी वाहिली. How did she nurse it? आणि कशी तिनं त्याची काळजी वाहिली. No doubt she took very good care of her, physically giving bath, massage, what masala they must be putting on those days. She has put that masala to look fair and food, everything. आणि जे काही तिने शारीरिक साहजिकच आहे खूप उत्तम अशी त्याची काळजी घेतली. त्याला मसाज देणं, अन्न घालणं, त्याला आंघोळ घालणं, सगळ्या गोष्टी असतील. But more than that, पण त्याहूनही जास्त she fed that child with the word of the Lord. पण त्या वचनाने सुद्धा तिनं त्याला भरून टाकलं होतं. Just imagine. तर कल्पना करा. Hebrew boy, of course, he didn't knew what was the past, but of course, he has grown up. Now he must have understood from what background he must have come. आणि मग आता तो इब्रू त्याला पाठीमागचं काही माहिती नव्हतं, पण आता तो वाढलेला आहे. पण आता त्याच्या डोक्यामध्ये की तो कुठल्या परिस्थितीमधून तो आलेला आहे. Hebrew people here, they are slaves in Egypt. आणि मग ते इब्रू लोक जे होते ते गुलाम होते मिस्रामध्ये. And now here this Moses has become Pharaoh's daughter's son. आणि मग आता मोशे मात्र त्या राजकन्याचा मुलगा झालेला आहे. After Pharaoh, he will be the king. आणि मग त्या फारो नंतर तोच वंशाचा राजा होता. He was putting on the garments of kingly garments as a prince and everything, food and everything, enjoying his life. आणि मग तो अगदी राजेशाही थाटामध्ये राहायचा, राजेशाही वस्त्र तोडले घालायचा, परिधान करायचा, सगळ्या गोष्टी म्हणजे जेवण असेल काय असेल तो अगदी राजकुमारासारखा He तिथं must be होता. hung the best horse with him. आणि मग त्याच्याकडे अतिशय उत्तम घोडे असतील. Best shoes, whatever you think, he had the best. आणि जे काही तुम्ही विचार कराल ते उत्तमातलं उत्तम त्याच्याकडे होतं. King's daughter's son. आणि राजकन्याचा मुलगा. But now he is thinking as he grew up. आपण ज्यावेळेस तो आता मोठा झालेला तो विचार करत आहे. Why thought is coming to his mind that he should go and look to his own brother. आणि मग का ते विचार त्याच्या मनामध्ये यायला लागलेत की त्यानं जावं आणि आपल्या जे भाऊबंद आहेत त्यांना पाहावं. The mother has sown the seed into his life. आणि त्या आईनं त्याच्या जीवनामध्ये ते बी पेरलेलं होतं. That's why in 11 Hebrew chapter 11 verse 24 we see by faith Moses, when he was come to years, means when he grown up, he has become big.
refused to be called the son of Pharaoh's daughter. आणि म्हणून इब्री पत्र याचा 11व्या अध्यायाच्या 20 वचनामध्ये आम्ही पाहतो, मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. Dear people of God, don't think it is so easy it was. माझ्या प्रियानं हा विचार करू नका की खूप सोपं होतं. It was not an easy thing. हे सहज आणि सोपं इतकं नव्हतं. He lived a lavished, enjoying his life. आणि अगदी राजशाही थाटामध्ये त्यानं आपलं जीवन जगलेलं होतं. But he refused that. पण त्यानं ते नाकारलं. Why? का? Because his mother had sown the word of the Lord in his life. कारण त्याच्या आईनं देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये पेरणी केलेलं होतं. Now when we sow the seed, ज्यावेळेस आपण बी पेरतो लगेच ते उगवत नाही. When we sow the seed, we see that it doesn't grow immediately. So farmers had to wait patiently for some time. तर त्या शेतकऱ्यांना काही काळासाठी वाट बघायला लागतं. But in those days, means in that time, farmers, what they do, they remove all the unwanted things, they put the water, they take care of the field. They are working hard in the field as they are sown the seed. ज्यावेळेस ते शेतामध्ये बी पेरल्यानंतर मग कचरा असेल काढणं किंवा पाणी काढणं, ह्या सगळ्या गोष्टी ते करत राहतात. इन वन डे इट डझंट स्प्राउट इट आउट. एका दिवसात ते काय लगेच बाहेर उगवून येत नाही, ते काय कळी बाहेर येत नाही. इट डझंट कम आउट इन वन डे. इट टेक्स टाइम. काळ लागतं. सो द सीड विच वॉज सोन इन मोसेस's life, that gave birth as he grew up, then it came to his mind and he thought, I should see my own brethren. जसा तो वाढत गेला, मोठा झाला, ते जीवनाचं वचनाचं बी त्याच्यामध्ये ते वाढत गेलं. आणि मग तो आता विचार करताना तो म्हणतो की मी माझ्या भावांना जाऊन पाहिलं पाहिजे. And that's why we see in this Hebrew chapter 11 verse 24, because of the result of the word of God, देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून आपण या ठिकाणी पाहतो. Moses by faith, when he was come to years, refused to be called the son of Pharaoh's daughter. आणि मोशेनं मोठी झाल्यानंतर प्रौढत्वामध्ये तो ज्यावेळेस आला त्यावेळेस विश्वासानं त्यानं आपल्याला त्या फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. Just imagine. कल्पना करा. What the power has got in the word of God. आणि देवाच्या वचनामध्ये किती सामर्थ्य आहे. Further it says, पुढे ते म्हणतं, choosing rather to suffer affliction with the people of God. आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. Because he understood that these people, those who are suffering as slaves, they are people of God. कारण त्याला हे समजलं, त्याला कळलं हे की हे जे लोक जे गुलामगिरीच्या जुवाखाली ते त्रासामध्ये आहेत, जात असह्य वेदना सहन करत आहेत, ते देवाचे लोक आहेत. He thought that, no doubt I'm very comfortably, I got kingly everything, treatment, clothing, food, everything I'm getting. आणि मग त्याला लक्षात आलं की हो, त्यामध्ये शंका नाही की मी राजशाही थाटामध्ये राहतो, राजाचा वारीस मी आहे, सगळं काही मला प्राप्त होतं. But who are the people of God? देवाचे लोक कोण आहेत? Those who are in suffering. जे त्रासामध्ये आहेत, वेदनेमध्ये आहेत. It's all those who are in suffering only will be in people of God. That doesn't mean like that. आणि त्याचा अर्थ असा नाही की जे फक्त सर्व त्रासामध्ये तेच देवाचे लोक आहेत. Whereas we saw the scripture, according to that we are seeing that these people, those who are Israel people, the Jewish people, Hebrew people, they were the
people who were slaves in Egypt. आणि मग त्या काळानुसार आम्ही पाहिलेलं आहे की जे लोक जे आहेत जे गुलामगिरीमध्ये होते आणि जे त्रास सहन करत होते मिसरमध्ये देशामध्ये असताना ते देवाचे लोक होते. He says, choosing rather to suffer affliction with the people of God than to enjoy the pleasure of sin for a season. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत करून घेतले. He thought that, what the pleasure I am having today, it is just for the season. आणि मग त्याला हे समजून आलं की जे काही सुख माझ्याकडे आहे जे जगिक दृष्टिकोनातून आहे ते काही काळापुरतं मर्यादित आहे. That understanding our children should get. आणि मग ही समज आपल्या लेकरांना आली पाहिजे. That the pleasure, what they think, the enjoyment in the world, it is just for the timely. आणि मग जे जगिक गोष्टी ते विचार करतात किंवा जगिक आनंद ते विचार करतात ते फक्त काही क्षणांचं आहे. But if I suffer with God's people, I will be rewarded for eternity. That's what he जर का मी देवाच्या लोकांबरोबर माझा छळ झाला तर मला सार्वकालिकतेसाठी मला पारितोषिक आहे. That's why turn with me to Proverbs chapter 22. आणि म्हणून नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आपण पाहूयात. Proverbs chapter 22 verse 6. नीतिसूत्र 22वा अध्याय आणि 6वे वचन. I love this scripture. आणि हे वचन मला खूप आवडतं. Train up a child in the way he should go, and when he is old, he will not depart from it. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. Isn't it clear to us? हे आमच्यासाठी खूप स्पष्ट असं नाहीये का? The scripture says, train up a child in the way he should go. आणि ज्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण लेकरांना द्या. When we give the training, when we teach them the word of God, when they are small, आणि ज्यावेळेस आम्ही त्या लेकरांना लहान असतानाच योग्य मार्ग देवाचं वचन आम्ही शिकवतो, as they grow big, जसं ते वाढतील, as they grow old, जसं ते वृद्ध होतील, he or she will not depart from it. आणि तो किंवा ती असो ते देवाच्या वचनापासून वेगळे होणार नाही. This is not my word, it's the word of the Lord. हे माझे शब्द नाहीत, हे देवाचं वचन आहे. Because what will, now if we see today's young generation, dear people of God, it's life is in very danger now. आणि कारण आजचं तरुण पिढी जी आम्ही पाहतो माझ्या प्रियानो, जीवन हे खूप कठीण आहे, धोकादायक बनलेलं आहे. And who can save our children? आणि कोण आपल्या लेकरांना वाचवू शकतं? What can save them in this generation? आणि ह्या पिढीमध्ये त्यांची सुरक्षा कोण करू शकतं? When we teach them the word of God, ज्यावेळेस आम्ही त्यांना देवाचं वचन शिकवतो, as they grow, जसं ते वाढतील, they will not depart from it. ते त्याच्यापासून विभक्त होणार नाही. Because the word of the Lord कारण देवाचं वचन जे आहे teach them the fear of God. त्यांना देवाचं भय शिकवतं. And the fear of God gives them understanding, wisdom. आणि देवाचं भय त्यांना ज्ञान देतं. And what is the fear? आणि भय काय आहे? Fear of God is to hate evil. आणि मग देवाचं भय हे सैतानी गोष्टीचा तिरस्कार करणे आहे. How they will understand this? आणि त्यांना कसं हे लक्षात येईल? When they understand the fear of God, the presence of God, they understand, they'll start hating the evil things. आणि मग ज्यावेळेस त्यांना देवाचं भय समजेल, देवाची उपस्थितीचा अनुभव येईल, त्यावेळेस त्या दुष्ट गोष्टींचा ते तिरस्कार करतील. Proverbs 8:13 says that the fear of the Lord is to hate evil, pride, arrogance, and the evil way, and the froward mouth do I hate. Chapter 8 verse 13. आणि नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13वे वचन, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दमपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो.
Turn with me to 2 Timothy chapter 3 दुसरे तिमोथी याचा 3ऱ्या अध्यायाकडे आपण वळूया and 15th verse. आणि 15वं वचन 15, 16, 17, you can read. 2 Timothy chapter 3 verse 15, 16 and 17. 15 main verse. 2 Timothy chapter 3 verse 15. And that from a child thou hast known the holy scriptures, which are able to make thee wise unto salvation through faith which is in Christ Jesus. All scripture is given by inspiration of God and is profitable for doctrine, for reproof and correction and for instruction in righteousness, that the man or the woman of God may be perfect, thoroughly furnished unto all good works. 15 ते 17. हा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारण्यासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वरा प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. Dear people of God, Paul is telling to Timothy, आणि माझ्या प्रियानं पौल जो आहे तो तिमोथेला सांगत आहे, see, from a childhood you know the scripture. तुझ्या लहानपणापासून तुला वचन माहिती आहे. That is very important. Our children should know from when they are small, they should know the word of the Lord, scriptures. आणि हे खूप महत्वाचं आहे. आपली लेकरं जे आहे त्याच्या लहानपणापासूनच त्यांना वचनाचं ज्ञान पाहिजे. That's why always and almost every day I ask my daughter, did you read the Bible? आणि म्हणूनच मी रोज माझ्या मुलीला विचारतो की तू पवित्र शास्त्र वाचलंस का. Every day she is reading Proverbs and Psalms. आणि रोज ती नीतिसूत्र आणि स्तोत्र संहिता वाचते. And now she started even New Testament. आणि आता ती नवा करार सुद्धा तिने सुरू केलेला आहे. So what I'm trying to tell, we need to train our children. We need to teach our children. Our children should know the scriptures. आणि मग तुम्हाला काय सांगायचं आहे की आपल्या लेकरांना आपण शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना वचन माहिती झालं पाहिजे. And that will make them wise unto salvation. आणि मग ते त्यांना तारण्यासाठी सुबुद्धी ते त्यांना देतं. I mean, it will save them from this generation, wicked generation. आणि ह्या दुष्ट पिढीपासून ते त्यांचा बचाव करेल. Why? का? Because the scripture, the word of the Lord is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness. आणि प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. The scripture, it will build person's life. आणि मग ते वचन जे आहे त्या व्यक्तीचं जीवन ते बांधतं. When we teach the child the word of God, ज्यावेळेस आम्ही लेकराला देवाचं वचन शिकवतो and as it grows in the word of God, आणि ज्यावेळेस ते वचनामध्ये वाढतात, that the man of God, the woman of God may be perfect, thoroughly furnished unto all good works. आणि म्हणजे देवाचा भक्त जो आहे, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, ते सर्व चांगल्या कामासाठी ते सज्ज होतात. That's why then even we read in Ecclesiastes chapter 12, 11 chapter and verse 10. आणि विलापगीत 9 verse. विलापगीत उपदेशक मध्ये सुद्धा आम्ही पाहतो chapter 11 verse 9. आणि 11वा अध्याय आणि 9वं वचन. When they read, they will understand. आणि ज्यावेळेस ते वाचतील त्यावेळेस त्यांना समजून येईल. Without reading the word of the Lord, without teaching them, how will they know? आणि मग ते वचन वाचल्याशिवाय, त्यांना शिकवल्याशिवाय त्यांना कसं समजेल. It says chapter 11, Ecclesiastes chapter 11 verse 9. Rejoice, O young man, in thy youth, and let thy heart cheer thee in the days of thy youth, and walk in the ways of thine heart, and in the sight of thine eyes. But
know thou that for all these things God will bring thee into judgment. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. तू मनास वाटेल त्या मार्गाने नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. And one more thing we do with our child or daughter, we speak to her. आणि मग आणखीन एक गोष्ट आम्ही आमच्या लेकराबरोबर करतो, म्हणजे आम्ही तिच्याशी बोलतो. We make her to understand what God's purpose and plan for her life. आणि आम्ही तिला समजून देण्याचा प्रयत्न करतो की देवाची तुझ्या बद्दलच्या योजना आणि इच्छा काय आहे. Even the 12th chapter verse 1, it says, remember now thy creator in the days of thy youth, while the evil days come not, nor the years draw nigh, when thou shalt say, I have no pleasure in them. आणि आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. So we teach our daughter that she should fear God more than us. She should fear God. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकराला शिकवतो की तिनं देवाचं भय बाळगावा. आमच्यापेक्षा जास्त तिला देवाचं भय असावं. Now look at the life of Jesus. येशूचं जीवन विचार करा. When Jesus was born, ज्यावेळेस येशू जन्मला, we look into the Gospel of Luke chapter 2. लुकाचे वर्तमान याचा 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो. The 2 verse 22, and when the days of her purification according to the law of Moses were accomplished, they brought him to Jerusalem. Him means to Jesus. They brought him to Jerusalem to present him to the Lord. Chapter 2, Luke's Gospel, verse 22. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले, ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे. You know, for the dedication of the child, they brought their child to present him to the Lord. आणि मग देवाचं समर्पण करण्यासाठी, देवाच्या समक्ष त्याला देवाला समर्पित करण्यासाठी ते घेऊन आले. Jesus was a small baby. येशू ख्रिस्त लहान लेकरू होतं. Now Joseph and Mary, they brought him to the Jerusalem to present to the Lord. आणि मग योसेफ आणि मरियेनं त्याला यरुशलेमेमध्ये घेऊन आले त्या लेकराला समर्पित करण्यासाठी. 2 things. 2 गोष्टी. We expect our child to be dedicated to God. आम्ही अपेक्षा करतो की आपल्या लेकरू जे आहे ते देवाला समर्पित असावं. Our child should grow in the fear of the Lord. आणि देवाच्या भयामध्ये त्याचं वाढ व्हावी. But dear people of God, माझ्या प्रियानो, before the child's dedication, our dedication is very important. आणि लेकराच्या समर्पणाच्या आधी आपलं समर्पण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. Without the parents coming to the house of God, आणि आई वडील जोपर्यंत देवाच्या घरामध्ये मंदिरामध्ये येत नाहीत, how they expect child to be dedicated to God. आणि मग कसं ते अपेक्षा करू शकतील की लेकरू जे आहे देवाला समर्पित असावं. Verse 40, same Gospel of Luke chapter 2 verse 40. And the child grew and waxed strong in spirit, filled with wisdom, and the grace of God was upon him. तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला, ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. How did he grow? The child grew and waxed strong in spirit, filled with wisdom, and the grace of God was upon him. आणि तो बाळक बलवान होत गेला, ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. From where the wisdom came to him? आणि ते ज्ञान कुठून त्याच्याकडे आलं? It is the parents. They taught him the word of the Lord. आणि हे आई वडील होते ज्यांनी त्याला देवाचं वचन शिकवलं. That's what we saw, that we see that Jesus, when they went to Jerusalem, when they were returning back, after 3 days they came to know Jesus is not with them. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस यरुशलेमला ते गेले होते आणि ते परत येत असताना त्याच्यात थोड्या नंतर लक्षात आले की येशू त्यांच्या बरोबर नाहीये. They were searching and they found him in the synagogue, in the temple.
आणि मग ते त्याला शोध घेत होते आणि त्यांना मंदिरामध्ये सापडला. How old he was? आणि किती वर्षाचा तो होता? 12 years of old. 12 वर्षाचा तो होता. Where is? कुठे होता तो? He is in the house of God. तो देवाच्या मंदिरामध्ये होता. Dear people of God, what we do, what we teach, our children will be that. आणि मग देवाच्या प्रियानो, आम्ही जे काही करतो, आम्ही जे काही शिकवतो आमच्या लेकरांना, They will become that only. आणि मग ते तेच बनतील. Verse 52 we read everyone, and Jesus increased in wisdom and stature and favor with God and man. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला.